मला असं वाटतं की जाती व्यवस्था पूर्ण संपलेली असं नाही, कायद्याने संपलेली आहे पण मनातून संपली नाही. अनेक शहरामध्ये सुद्धा काही अधिकाऱ्यांच्याकडून अपमानजनक अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात. बाबासाहेबांच्या आंदोलनामुळं महार समाज त्यावेळेचा आणि आता बौद्ध समाज जो आहे या सर्व जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या आणि जाती व्यवस्था आपण संपवत असाल तर आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे. नाही एक MLC आणि आम्हाला 2 महामंडळाची अध्यक्षपद द्यावी ती मागणी आम्ही केलेली आहे. अपने बच्चों की जिंदगी के साथ सिर्फ डॉक्टर, इंजीनियर या मैनेजमेंट तक ही चॉइस लिमिटेड मत रखिए. आज के टाइम में बहुत सारे नए और सक्सेसफुल करियर ऑप्शंस अवेलेबल है जो आपके बच्चों का फ्यूचर ब्राइट बना सकते हैं. माय करियर पाठशाला में हम देते हैं फ्री करियर काउंसलिंग और 1-on-1 करियर गाइडेंस ताकि आपका बच्चा अपनी स्किल और इंटरेस्ट के हिसाब से सही करियर चूज कर सके. तो देर किस बात की, आज ही स्क्रीन पर दिए गए नंबर पर कॉल कीजिए और अपना अपॉइंटमेंट कंफर्म कीजिए. माय करियर पाठशाला, योर पाथवे टू ए सक्सेसफुल फ्यूचर. महार समाजाविरुद्ध भडकवण्यात जातं अशी एक कुठेतरी समाजामध्ये एक भावना निर्माण झाली. नाही मला वाटतं हिंदुत्व संघटनांकडून अशी प्रयत्न होतो असं नाही आहे, पण मात्र समाजाला असं वाटतं की बौद्ध समाजाचे अधिकारी सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात. बाबासाहेबांच्या आंदोलनामुळं महार समाज त्यावेळेचा आणि आता बौद्ध समाज जो आहे तो ॲक्टिव्ह झाला आणि या बौद्ध समाजातल्या लोकांनी शिक्षणामध्ये मोठी प्रगती केलेली आहे. त्यामुळं जास्त फायदा बौद्ध समाजाला झालेला गोष्ट खरी आहे, पण मातंग समाजावर अन्याय नको ही आमची RPIची भूमिका आहे. RPI म्हणणं असं आहे की बाबासाहेबांचा पक्ष हा सगळ्या जातींचा पक्ष आहे, सर्व दलितांना एकत्र आणलं पाहिजे ही बाबासाहेबांची इच्छा होती आणि त्यामुळं मातंग समाजाला त्यांचा हिस्सा मिळाला पाहिजे म्हणून लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जर आरक्षण दिलं तर मला वाटतं की काही त्यामध्ये अडचण राहणार नाही. उपवर्गीकरणाच्या समजा आपल्या जाती जनगणना जी आता होते त्यानंतर प्रत्येक समाजाला जातीच्या प्रमाणात आरक्षण द्यावं अशी आपली भूमिका राहील. हा नाही माझी भूमिका तर अशी आहे की आता शेड्यूल कास्टमधलं जे आरक्षण आहे तर हे तर आता शेड्यूल कास्टचा विषय झाला, पण मी पूर्वी पॅन्थरच्या काळामध्ये अशी मागणी केलेली आहे की आम्हाला आरक्षण 15% जे मिळतंय 15% म्हणजे ऑल इंडियाचं आणि आदिवासींचं 7.5% आरक्षण मिळतंय ते आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्येच मिळतंय. त्यावेळेला आमची लोकसंख्या तेवढी होती आणि बाकीचे आरक्षणाचे आमचा काही संबंध नाही. आमचा काही संबंध नाही म्हणजे आमचं आरक्षण जे आमचं आहे तर बाकीच्या जातींनाही मी ही मागणी केलेली आहे की जर सरकार असा निर्णय घेत असेल की देशामध्ये असणाऱ्या सगळ्या जाती ज्या आहे त्या सर्व जातींच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आरक्षण द्या तर त्याला आमची हरकत अजिबात नाही. त्यामुळं भारत सरकार निर्णय घ्यावा, आम्हाला द्यावं, त्यांना द्यावं, सगळ्या जातींना ते द्यायला काही हरकत नाही आहे, असा निर्णय घ्यायला काही हरकत नाही आहे. त्यामुळं त्याला आमचा विरोध नाही आहे आणि आमचं म्हणणं हे आहे की जाती व्यवस्था जरी कायद्याने गेलेली असली घटनेच्या 17व्या आर्टिकलप्रमाणे जाती व्यवस्था संपवलेली आहे, पण अजूनही खेड्यापाड्यामध्ये जाती व्यवस्था आपल्याला पाहायला मिळते. अनेक शहरामध्ये सुद्धा काही अधिकाऱ्यांच्याकडून अपमानजनक अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात. त्यामुळं मला असं वाटतं की जाती व्यवस्था पूर्ण संपलेली असं नाही, कायद्याने संपलेली आहे पण मनातून संपली नाही. म्हणून जाती व्यवस्था तर संपवा, आम्हाला सगळ्या मंदिरामध्ये प्रवेश द्या, आम्हाला सगळ्या पानवट्यामध्ये प्रवेश द्या, इंटरकास्ट मॅरेज करण्याची परवानगी द्या म्हणजे द्या, मान्य करा आणि जाती व्यवस्था आपण संपवत असाल तर आम्ही आरक्षण सोडायला तयार आहे अशी आमची भूमिका आहे. आम्हाला काय आरक्षणाचा विषय नाही आहे, पण पिढ्यानपिढ्यापासून आम्ही गावाच्या बाहेर राहिलेलो आहोत, शिक्षणापासून आम्ही वंचित राहिलेलो आहोत. आता कुठं आम्हाला शिक्षण संविधान लागू झाल्यानंतर आम्ही मिळालेलं आहे. त्यामुळं आता आम्हाला काय मिळते तर आमच्याबद्दल ऑब्जेक्शन घेण्यात येते, याला कशाला पाहिजे त्याला कशाला पाहिजे. त्यामुळं या आरक्षणाबद्दल आमची भूमिका साफ आहे की सर्व देशातल्या लोकांना त्याचा फायदा झाला पाहिजे सगळ्या जातींना आणि आमचं आरक्षण सोडून बाकीचं काय करायचं कोणाला द्यायचं ते द्या असं आमचं म्हणणं आहे. त्यामुळं ठीक आहे. ज्या पद्धतीने आपण बघितलं आपण राष्ट्रीय राजकारणात आहात, भाजपासोबत आहात, महायुतीसोबत आहात, परंतु महाराष्ट्रामध्ये आपण बऱ्याच वर्षांपासून मागणी करतात की आपल्याला महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये आपल्या RPIला कुठेतरी जागा द्यावी, परंतु त्याकडे कुठेतरी कानाडोळा होते. विधान परिषद असतात तिथे सुद्धा आपल्या पक्षाला स्थान दिलं जात नाही.
तर आपली इच्छा, आपले जे म्हणणं आहे ते बरोबर आहे की रिपब्लिकन पक्षाला सत्तेमध्ये योग्य वाटा मिळत नाही आहे. मला सत्तेमध्ये वाटा मिळालेला आहे, पण ज्या लोकांच्यामुळं, ज्या कार्यकर्त्यांच्यामुळं मी दिल्लीमध्ये गेलेलो आहे, त्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे ही मागणी मी अनेक वेळेला देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केलेली आहे. अमित शहा साहेबांशी मी चर्चा केलेली आहे. आणि आपल्या पक्षाला अनेक वेळेला डावलण्यात येतं. एक ही जागा अनेक दिली जात नाही आहे. त्याचं कारण एक हे आहे की माननीय एकनाथ शिंदेजी आणि अजितदादा पवार यांचे दोन मोठे पक्ष आमच्यापेक्षा ते BJP सोबत आलेले असल्यामुळं आणि BJPमध्ये काँग्रेस पक्षातले आणि सगळ्या पक्षात लोक मोठ्या प्रमाणामध्ये त्या पक्षात आल्यामुळं यांची अडचण झालेली आहे की आता याला द्यायचं की त्याला ते द्यायचं. त्यामुळं आमची अडचण झालेली आहे. पण आमची मागणी आहे की आम्हाला एक MLC मिळाली पाहिजे. आता आम्हाला मिळालं तुमच्या वाट्याला यायला पाहिजे. नाही, एक MLC आणि आम्हाला 2 महामंडळाची अध्यक्षपदं द्यावी ती मागणी आम्ही केलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केलेली आहे. ज्यावेळेला आता महामंडळ होतील त्यावेळेला नक्की RPIला 2 महामंडळे मिळतील अशी अपेक्षा आहे. आणि 40-50 तरी आम्हाला जर मेंबर मिळाले तर प्रत्येक जिल्ह्याला एक तरी आम्हाला ते देता येईल. त्याप्रमाणे आणि आता ज्या 5 ज्या गव्हर्नर नॉमिनी जागा आहेत, 5 जागा, त्यामध्ये एक जागा आम्हाला मिळेल अशी अपेक्षा आहे. कारण असं आम्हाला असं देण्यात आलेलं आहे. त्याला आता एक प्रश्न मला पुढं जायचा आहे. हां, दुसरा एक विषय आहे तो क्रिमी लेअरची उत्पन्न मर्यादा 8 लाखापासून ते 15 लाख करावी अशी काही मागणी अनेक लोकांची आहे. आता त्याच्या संबंधामध्ये नीती आयोगाबरोबर चर्चा करू आणि हा आमच्या भारत सरकारच्या कॅबिनेटचा निर्णय आहे. त्यामुळं लोकांची मागणी मात्र नक्कीच ही आहे. नक्की आपण या संबंधामध्ये माननीय प्रधानमंत्र्यांच्या कानावर नक्की आम्ही हा विषय घालू आणि लोकांची मागणी आहे जे उत्पन्न मर्यादा जी आहे 8 लाखापासून वाढून ती 15 लाख करावी त्यासाठी नक्की मी प्रयत्न करेन. चला, ठीक आहे, थँक्यू.